मला सांगा का असं समोरच्या तुमच्या प्रतिस्पर्धकाकडून म्हणण्यात येतं, सांगण्यात येतं की आम्ही यांना बाजार समितीच्या मदत केली आणि आता हे आमच्याच विरोधात उभे राहत आहेत. मी म्हणतो बाजार समितीला कुणी मदत केली, काय मदत केली हे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं. ए ग्रेडचे माणसं सी ग्रेडवर टाकली, सी ग्रेडची माणसं, एक मतदारसंघाची जबाबदारी होती ती अक्षरशः त्या त्या 6 गावामध्ये मी सांगण्यापेक्षा आमचे बाकीचे पॅनल प्रमुख सांगतील काय मदत झाली का अडचण झाली. उद्देश असा होता की बाजार समितीला ज्याला पाडायचं म्हणजे पुढे विषय संपून जाईल, असं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग होतं. हे मला आत्ता कळतंय, ज्या ज्या शेतकऱ्यांना मी भेटतोय, जे माझे मतदार आहेत त्यांना भेटतोय. आणि ते हे म्हणताय काही की आम्ही तुम्हाला मदत केली मी आणि काय तुम्ही म्हणतो? सांगताय का ते पाडायचा प्रयत्न करू. पाडायचा प्रयत्न, हे शेतकरी सांगतायत मला, मी नाही म्हणत आहे. ते शेतकरी मला म्हणतायत आमच्यापर्यंत तुमचं प्रचार साहित्य झालं नाही, आमच्यापर्यंत तुमची निशाणी झाली नाही, आम्हाला सांगण्यात आलं का ह्या पॅनेलचं काम करा असं सांगण्यात आलं. आणि इकडे माझं- उलट सांगतायत. इथं उलट आता ते सांगतायत आणि शेतकरी मला असं सांगतात. ते तुमच्याशी बोलले, माझ्याशी ते हा विषय बोलले नाहीत. परंतु मला एक सांगायचं, ठीक आहे चला आपण गृहीत धरून त्यांनी मदत केली, मग त्यांनी असं काय आपला काय वाटा असतो का? म्हणजे मी मदत केली, मी- तुम्ही मला मदत करा. मदत करा नाही, मी झेडपी, तुम्ही बाजार समिती, तिसरा कारखाना संचालक, चौथा आमदार, याचं काही वाटणे आहेत का काही याच्या पब्लिकच्या, या संस्थांच्या वाटणे आहेत अशा? तसंच आहे ना, म्हणजे हे आपण, तुम्हाला अनुभव तर आला असेल. माझं म्हणणं असं आहे की आपण हे लोकांवर लादत नाही का? मग हे मीच झेडपी, तुम्ही काही झेडपीमध्ये इंटरफेअर करायचं नाही, मी बाजार समितीमध्ये इंटरफेअर करणार नाही, हेच तर आतापर्यंत तालुक्यात चुकत आले ना. सामान्य माणसाला संधी कधी मिळणार? परत तुमची भांडणं पाहायला मिळतील. झेडपी मध्ये निवडून गेलो, तुम्ही काही घोटाळे बाहेर काढणार, तेच होणार. घोटाळेच बाहेर काढेल ना, भांडणं कशाला करेल मी? मग काही लोक नाराज होणार. नाराज होऊ द्या, चांगल्या गोष्टीसाठी कोणी नाराज झालं तर मला त्याचं काय. एखादा माणूस चांगला वागत असेल तर त्याची वाहवा करणार मी, पण जर तो चुकीचा वागत असेल, सरकारचा पैसा, जनतेचा पैसा अपव्यय करत असेल, त्याच्याविरुद्ध उभं टाकलंच पाहिजे. त्यासाठी तो नाराज झाला तर काय बेहतर आहे त्या गोष्टीला, काय त्या गोष्टी जवळ असलं तरी कोणी असो, चुकीचं आहे ते चुकीचं, योग्य ते योग्य.